नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती। यामध्ये 2 आहे संतवाणी, त्यामध्ये दुसरा अभंग आहे आ योगी सर्व काळ सुखदाता। योगी सर्व काळ सुखदाता या अभंगाचा अभ्यास आपल्याला स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न दिले आहे त्याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचा आहे। स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया। तर योगी सर्व काळ सुखदाता हा अभंग संत एकनाथ महाराज यांचा आहे। जन्म 1533 ते 1599 म्हणजेच मृत्यू 1599। भागवत संप्रदायातील थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे। बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्याच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत। प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे। अशा प्रकारे आपण प्रस्तावना बघितली आहे। आता आपण स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृती सोडवूया। तर पहिली कृती आहे खालील चौकटी पूर्ण करा। अ आहे अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी। असा कोणता पक्षी आहे की जो अभंगात वर्णिला आहे की तो चंद्रकिरण पिऊन जगत असतो? उत्तर आहे चकोर पक्षी। चौकटीमध्ये लिहायचं आहे चकोर। आहे पिलांना सुरक्षितता देणारी। पिलांना कशा प्रकारे सुरक्षितता मिळते, कशामुळे मिळते? तर उत्तर आहे पक्षिणीचे पंख। चौकटीमध्ये लिहायचं आहे पक्षिणीचे पंख। ई आहे स्वतःला मिळणारा आनंद। उत्तर आहे स्वानंद तृप्ती। चौकटीमध्ये लिहायचं आहे स्वानंद तृप्ती। आणि चौथा आहे ई व्यक्तीला सदैव सुख देणारा। व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण असतो? योगी किंवा योगी पुरुष असं लिहिलं तरी चालेल। दुसरी कृती आहे खालील आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे। या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। आता योग्यांचे मृदुत्व सर्वांशी असते त्याप्रमाणे पिलियांशी, तर त्या ठिकाणी त्या चौकटीत त्या समोर लिहायचं आहे पांखोवा। चंद्रकिरण त्या चौकटीमध्ये लिहायचं आहे चकोरांशी। आणि जीवांशी त्या चौकटीत लिहायचं आहे जीवन किंवा पाण्यासारखे असे आपण म्हणू शकतो। अशा प्रकारे आपण आकृती पूर्ण करा हा प्रश्न लिहिला आहे। तिसरी कृती आहे खालील तक्ता पूर्ण करा। तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे योगी पुरुष आणि जीवन, जीवन म्हणजे पाणी, यांच्यातील फरक स्पष्ट करा। तक्ता करायचा आहे, एका बाजूने योगी पुरुष लिहायचा आहे, दुसऱ्या बाजूला जीवन आणि कंसामध्ये पाणी लिहायचं आहे। त्यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। तर उत्तर योगी पुरुष यामध्ये पहिला मुद्दा आहे अंतर्बाह्य निर्मळ करतात। जीवन किंवा पाणी यामध्ये पहिला मुद्दा आहे वरवरचा मळ स्वच्छ करते। म्हणजे योगी पुरुष काय करतात? आपलं मन निर्मळ करतात। आणि जीवन किंवा पाणी काय करते? आपलं शरीर निर्मळ करते। योगी पुरुष यामध्ये दुसरा मुद्दा आहे सर्व काळ सुखदाता। जीवन किंवा पाणी यामध्ये दुसरा मुद्दा आहे एकदा संतुष्ट होतो पण पुन्हा तहान लागते। योगी पुरुष यामध्ये तिसरा मुद्दा आहे स्वानंद तृप्ती।
चिरकालासाठी देतात. जीवन किंवा पाणी यामध्ये तिसरा मुद्दा आहे क्षणिक तृप्तता मिळते. योगी पुरुष यामध्ये चौथा मुद्दा आहे योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना कळते. जीवन किंवा पाणी यामध्ये चौथा मुद्दा आहे पाण्याची मधुरता फक्त जिभेलाच कळते. योगी पुरुष यामध्ये पाचवा मुद्दा आहे योगी खाली येतात आणि जनांचा म्हणजे लोकांचा उद्धार करतात. जीवन किंवा पाणी यामध्ये पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे पाणी खाली पडते आणि अन्नधान्य निर्माण करते. अशा प्रकारे योगी पुरुष आणि जीवन किंवा पाणी यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करता येतो. अशा प्रकारे आपण तिसरी कृती पूर्ण केली आहे. चौथी कृती आहे खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. पहिले आहे जीभ. जीभ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे रसना. दुसरा शब्द आहे पाणी. आता पाणी यासाठी भरपूर समानार्थी शब्द आहेत जसे की जीवन, उदक, जल. परीक्षेमध्ये एक लिहिला तरी चालेल किंवा आपल्याला जेवढे येतील तेवढे लिहिले तरी चालेल. गोडपणा याचा समानार्थी शब्द आहे मधुरता आणि ढग याचा समानार्थी शब्द आहे मेघ. आता पाचवी कृती आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. रसग्रहण करण्यासाठी ओळी दिल्या आहेत. तैसे योगियासी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे जन निववी श्रवण कीर्तने निजज्ञाने उद्धरी. ह्या ज्या ओळी आहे ह्या या अभंगातील ओळी आहे त्या ओळीचे आपल्याला रसग्रहण करायचे आहे. तर उत्तर तर मुद्दे तर योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगातील ह्या ओळी आहेत. प्रस्तुत कवी किंवा कवयित्री आहेत कवी संत एकनाथ. दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. प्रस्तुत कवितेचा काय विषय आहे तर सर्वकाळ सुख देणारा योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे या प्रस्तुत कवितेचा विषय आहे. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा. ज्या ओळी दिल्या आहे त्या ओळीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तर आपल्याला योगी पुरुषाच्या सहवासात राहिले पाहिजे. त्याचबरोबर पाणी आणि योगी पुरुषाप्रमाणे आपणही परोपकारी असायला पाहिजे हा प्रेरणादायी व मोलाचा संदेश कवीने आपल्याला दिला आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण चौथा मुद्दा असतो तो आपल्याला लिहायचा आहे. तर ही कविता आपल्याला का आवडली किंवा आवडली नसल्यास का नाही आवडली त्याचे कारण लिहायचे आहे. तर कविता आवडण्याचे कारण योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दिलेले सर्व दृष्टांत अतिशय समर्पक आहेत. संत एकनाथांची ही अभंगवाणी मला परोपकार होण्याची शिकवण देते. ती आपल्याला परोपकारी बनवते. कवितेची साधी सोपी मधुर आणि अलंकारिक भाषा मला खूप भावली आहे किंवा आवडली आहे. त्यानंतर आहे प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. आता यामध्ये जे काही शब्द आले आहेत त्या शब्दांचे अर्थ लिहायचे आहे. उदक. उदक म्हणजे पाणी. मधुर. मधुर म्हणजेच गोड. तृषित. तृषित म्हणजे तहानलेला. आणि क्षाळणे. क्षाळणे म्हणजेच धुणे. अशा प्रकारे या ओळींचे आपल्याला रसग्रहण करता येते. त्यानंतर काव्य सौंदर्य यामध्ये दुसरा प्रश्न आहे आ. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषांची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषाची तुलना जीवन अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत. पाण्याने वरवरचा मळ निघतो पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते पण योगी चिरकाळ टिकणारी स्वानंद तृप्ती देतात. उदकाचा म्हणजेच पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा त्यांचे ज्ञानाचे शब्द प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते पण योग्यांच्या कीर्तनाने निजज्ञानाने जनांचा उद्धार होतो. त्यांचे पूर्ण जीवन सफल होते. अशा प्रकारे योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे
हे आपल्याला स्पष्ट करता येते. तुम्हाला यापेक्षा वेगळ्या शब्दात जरी स्पष्ट करता आलं, वेगळं उत्तर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. उत्तर, संत एकनाथ महाराजांनी योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी तहान शमवते, काही काळापुरती संतुष्टी देते. मेघांच्या पाण्याने शेती पिकते, अन्नधान्य पिकते, सर्वांची भूक भागवली जाते, रसनीला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते. योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो, त्यांना कायमची तृप्तता देतो, सर्वेंद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते, पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दिनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाचे चिरंतर सुख देतात, त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगी पुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत. अशा प्रकारे काव्य सौंदर्य यामध्ये जे काही प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण अगदी सविस्तर आणि व्यवस्थित लिहिली आहेत. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, योगी पुरुषाची 4 वैशिष्ट्ये. तर योगी पुरुषाची 4 वैशिष्ट्ये कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवायचं आहे. त्यासाठी संतवाणीमधील जो दुसरा अभंग आहे, योगी सर्व काळ सुखदाता या अभंगाचे 3 ते 4 वेळा वाचन करून योगी पुरुषाची 4 वैशिष्ट्ये कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायची आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती यामध्ये 2 क्रमांकाला दिलेली संतवाणी यामध्ये योगी सर्व काळ सुखदाता हा जो अभंग आहे त्या अभंगाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी समजून घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.